हॅलो हॅलो. आपण आता पसरदान घेणार आहोत. सगळे माईक चालू करा दादा. सगळ्या हॅलो 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 हॅलो. हॅलो. हां, पसायदान प्रामुख्याने आपल्या मीनाक्षीताई म्हणणार आहेत, कारण त्यांचा अजून एकही झालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांचा शेवटचा. हां हां, आभार आभार बाकी आहे राजनजी. नाही आता आप्पासाहेब, नाही पसायदान शेवटी असतं. आता मला वाटतं वेळ झालेला आहे, त्यामुळं आपण फक्त हां 2 मिनटं होईल का? वरती 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 तुमच्या मध्ये आल्याशिवाय बरं नाही वाटत. बोलू का? नमस्कार बंधू भगिनींनो. साक्षात पंढरीला जाण्याचा योग आला आज. पंढरपूरला जायची गरजच नाही पडली. आज खऱ्या अर्थाने सोनारी रंग अवघा रंग झाला. आपल्या समाजामध्ये संगीताचं किती वेड आहे हे आपण बघत आलेलो आहे. मागच्या 5-6 महिन्यापासून काही मंडळींनी सुरुवात केली, काही गाणी म्हटली, हिंदी गाणी म्हटली, एक कार्यक्रम झाला, दुसरा कार्यक्रम झाला. मी बघत होतो पहिल्या कार्यक्रमामध्ये हात थरथरत होता, गाणं म्हणताना हात थरथरत होता. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मुलं आणि मुली पास झाल्या. तिसऱ्या कार्यक्रमामध्ये, आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व मंडळी प्रथम वर्गात पास झाली. मित्रांनो, हा कार्यक्रम खरोखरच आपल्या समाजामधला एक मानाचा तुरा म्हणून म्हणता येईल. कोणीतरी मनामध्ये घेतलं की आपण एकत्र येऊया आणि हा थवा जमला. मोठ्या प्रमाणामध्ये लोक येऊ लागले. लोकांनाही समजू लागलं की समाजशक्ती काय आहे. आणि आपण सर्वांनी भरघोस या ठिकाणी पाठिंबा दिल्यामुळे आमच्या या सर्व मित्रांना आपण खरोखरच मला वाटतं की काय बोलावं मला काही सुचेना. आज तर खरं जर सांगायचं म्हटलं तर आजची संध्याकाळ ही फार सुंदर, नयन मनोहर आणि अत्यंत मनोहारी झालेली आहे. त्याबद्दल समाजाच्या सर्वांच्या आपल्या वतीने मी या सर्व मंडळींचं, आयोजकांचं, गायकांचं आणि इतर सर्व मंडळींचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. ही संध्याकाळ तशीच थांबणार नाही आहे. हा तिसरा कार्यक्रम होता. मला असं वाटतं चौथा कार्यक्रम पहाटेने सुरू करू आपण. दिवाळी पहाट. पुढचा कार्यक्रम दिवाळी पहाट. सगळ्यांनी आपण या ठिकाणी बसूया, आपल्या या समाजाचा कार्यक्रमामध्ये रममाण होऊया. आजच्या कार्यक्रमामध्ये मला खूप बोलायचं, प्रत्येकाचं नाव घेऊन मला बोलायचं होतं, पण वेळ कमी आहे. आजच्या कार्यक्रमाला महत्त्व म्हणजे आमच्या जळगावचे आमिर सयानी फ्रेम रतन कुमारजी आलेले आहेत खास या कार्यक्रमासाठी. रतनजी आइए. आपण आलात आणि खूप छान. त्यांनी आमिर सयानीचे खूप आपले कार्यक्रम केलेले आहेत. आपल्या समाजाचा कार्यक्रम या ठिकाणी खूप छान झाला होता. त्याचं संपूर्ण संयोजन आणि संकलन बालगंधर्वला कार्यक्रम झाला होता आणि या निमित्ताने आज ते आलेले आहेत. मित्रांनो, असेच कार्यक्रम आपण पुढे करत जाऊ. आणि हा कार्यक्रम म्हणजे माझ्या आत्तापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमामधला, किंबहुना असं म्हणेल जेवढे कार्यक्रम आपल्या आहिर सुवर्णकार समाजाचे झाले त्यामधला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यक्रम आज झालेला आहे, असं या ठिकाणी जाहीर करतो मी. आपण सर्वांनी मिळून आपल्या सर्व मित्रांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि आपण लवकरच या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आता जास्त बोलत नाही. या ठिकाणी काय बोलायचं आहे?
आमिर सयानी जी एक बात सुनाइए। आप यहाँ आए, आप पधारे, आपको क्या लगा? आप आपकी बात आपके लफ्ज में सुनाइए। हेलो। हेलो। गोल्डन वॉइस वाला एक प्यारा इंसान था। गोल्डन वॉइस वाला एक प्यारा इंसान था। उसकी आवाज़ ही उसकी पहचान थी। शुरू बिना कहने की एक अनमोल कहानी, जिसके हीरो सदा रहे एक सज्जन प्राणी, वो जिसकी आवाज़ की दुनिया है दीवानी। वो एक है हमारे प्रिय पद्मश्री अमीन सायानी। पद्मश्री अमीन सायानी। बहनों और भाइयों, मैं जब भी कोई किसी प्रोग्राम की शुरुआत करता हूँ तो अमीन सायानी साहब जो मेरे गुरुतुल्य हैं, मेरे आदर्श हैं, मेरे आइडॉल हैं, उन्हीं को नमन करते हुए आगे बढ़ता हूँ। आज के इस सुवर्ण पिंपल संगीत मंच बहुत ही सुरेख नाम है। वो बैनर जो है पीछे लगा हुआ, उसका निरीक्षण मैंने किया और उस पर देखा कि संत नरहरि महाराज की प्रतिमा के पीछे एक सुनहरा पीपल का पेड़ है और वो पीपल के पेड़ पे जो सुनहरे पत्ते लगे हुए हैं, ये वो पत्ते हैं जिन्होंने आज के प्रोग्राम में रंगत लाई। बहनों भाइयों, मेरे पास शब्द नहीं है बयान करने के लिए कि प्रोग्राम इतना अद्वितीय, अप्रतिम, अलौकिक हुआ है कि मैं किस विध तारीफ करूं। और वैसे तो सर ने मेरा सम्मान किया, ये सम्मान का पात्र नहीं हूं मैं। ये तो सम्मान इन सभी कलाकारों का होना चाहिए था। जी हाँ बहनों भैया, जहाँ तक मुझे याद है 22 जनवरी 2024 में बाल गंधर्व में मैंने एक प्रोग्राम अरेंज किया था, संगीत सरताज गीतमाला, और ये विक्रम क्रिएशन वाले ही वहाँ पर थे शूटिंग के लिए। और वो प्रोग्राम की खासियत ये थी बहनों भैया, मैंने तमाम, मेरा ग्रुप है सुवर्णकार कला मंच, उसमें सभी सोनार गायक गायिका शामिल हैं। वही उन्हीं कलाकारों को लेकर मैंने वो प्रोग्राम किया था, लेकिन ऑडियंस को ये नहीं महसूस होने दिया कि ये सोनारों का प्रोग्राम है। जी हाँ, उस दिन बहनों भैया अयोध्या में रामलल्ला विराजमान होने जा रहे थे। पुणे शहर में पूरी धूमधाम थी, लेकिन उसी वक्त बाल गंधर्वों में इतनी भीड़ थी कि सिर्फ बालकनी एम्प्टी थी, खाली थी, और बाकी थिएटर खचाखच भरा हुआ था। और बहनों भैया, वो मेरा ज़िंदगी का सबसे सरताज प्रोग्राम रहा है। वैसे हमारे गुरु अमीन सायानी साहब के साथ भी मैंने 2019 में कोथरूड यशवंतराव चौहान सभागृह में मैंने प्रोग्राम किया है। ये मेरा सबसे भाग्यशाली दिन है कि अमीन जी इतनी बड़ी हस्ती के सामने मैं प्रोग्राम कर रहा हूँ बिना का गीतमाला का, और बड़ा ही शानदार प्रोग्राम हुआ था। तो बस बहनों भैया, आपने मुझे यहाँ आकर सम्मानित किया, सर ने सम्मानित किया, बहुत बहुत धन्यवाद। थँक यू सर। एक अत्यंत महत्त्वाचं सांगायचं, हा एवढा कार्यक्रम सगळा सादर करत असताना या कार्यक्रमाचं निरूपण तुम्ही जाणवलं असेल तुम्हाला की या कार्यक्रमाचं निरूपण एखाद्या मोठ्या माणसाने येऊन करायला हवं, पण हा मोठा माणूस आपल्या समाजामधलाच आहे छोटा पण दिसायला मोठा, कर्तृत्वाने मोठा, तो आहे मिलिंद। खास टाळ्या द्यायलाच पाहिजे। त्याचबरोबर याचं निरूपण, या कार्यक्रमाचं निरूपण मीनाक्षीताईंनी सुद्धा केलं, त्यांना पण टाळ्या द्यायला पाहिजे। कारण नुसता गाण्याचा कार्यक्रम किंवा अभंगाचा कार्यक्रम कुठल्या क्रमाने म्हणतायत, काय म्हणतायत, त्याच्या मागे एकंदरीत भावना काय आहे, अध्यात्म काय, अद्वैतानंद काय म्हणतात, हे सगळं त्याच्यात ते सांगतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक कार्यक्रम केलेला आहे। मित्रांनो, आज नवीन म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे बापू नाचले। बापू तुझं पण खूप कौतुक। कुठेस तू? बापू हा बापूचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे। आणि अजून काय, सगळे आयोजक मला नाव घेऊ द्या, मला 5-2 मिनटं द्या अजून, कारण ही नावं यायला पाहिजे परत मला प्रत्येकाची नावं घ्यायची आहेत। फक्त 1 मिनिट घेणार, जास्त घेणार नाही। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जगदीशजी, राजनजी, देवीदासजी, विजयजी, मिलनजी, सुभाषजी, बापूजी, हे आपले आजचे कार्यक्रम। हा कार्यक्रम ज्या मंडळींनी गायला ती मंडळी आहेत कौतुकाची,
पण त्यापेक्षा कौतुक आहे महिला वर्गांचं. कारण पहिला कार्यक्रम झाला होता, दुसरा कार्यक्रम झाला होता, त्यावेळेस मी त्यांना सारखं म्हणत होतो, मित्रांनो, अरे म्हणणारे गायक या ठिकाणी 12 आणि आमच्या भगिनी फक्त 3च. दुसऱ्या कार्यक्रमाला हा आकडा वाढला, माझ्याकडे लिहिलेला आहे. दुसऱ्या कार्यक्रमाचा आकडा होता 19 आणि आमच्या भगिनी होत्या 9. आणि या कार्यक्रमाला आज आमच्या भगिनी आलेल्या आहेत 12. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग आज महिलांचा दिसतोय. महिला प्रेक्षक वर्ग म्हणून मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पुरुष वर्गांनी धडा घ्या पुढच्या वेळेस. असो मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं लॉस्ट द लिस्ट. प्रसाद, राजेंद्र, दीपक, अर्णव, सुभाष, सचिन, शरद, शैलेश, दिलीप, भिकन, राजेश, विशाल, देविदास, श्रीराज, जयंत, मिलिंद, विलास, रवींद्र, सतीश, राघव, सुधाकर आणि मीनाक्षी, सोनाली, सुरेखा, मनीषा, प्रतिभा, रसिका, सीमा, स्वाती, वर्षा, कुमुद आणि स्नेहल. आता मी धन्य झालो. धन्यवाद. पुढच्या वेळेस परत भेटू. दिवाळी पहाट. दिवाळी पहाट. या ठिकाणी एक उल्लेख करावासा वाटतो. सुप्रसिद्ध बासरीवादक सुनीलजी वानखेडे हे नाशिकहून आलेले आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो या ठिकाणी. आता यानंतर आभार प्रदर्शन होईल. राजनजी वाघ हे आभार प्रदर्शन करतील. सुनीलजी वानखेडे यांचा सन्मान. अतिशय सुंदर बासरी वाजवतात ते. नाशिकच्या आमच्या सुवर्ण कलाकार मंचामध्ये त्यांनी सुंदर बासरी वादन केलं होतं. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचे खूप खूप आभार, त्यांना धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या समाज बंधू आणि भगिनींकडून मिळालेला आहे. कार्यक्रमाचे आयोजक, सहभागी कलाकार सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मी नाशिकला असतो, मूळचा जळगावचा आहे, आता नाशिकला स्थायिक झालो आहे आणि पुण्याला देखील असतो. माझा मुलगा पुण्यात असतो. नाशिक पुणे माझं नेहमीच येणं जाणं असतं. जर कदाचित आयोजकांनी आणि आपल्या रसिक मंडळीने जर मला संधी दिली तर पुढच्या कदाचित कार्यक्रमामध्ये माझ्या बासरीचे सूर आपल्या या कार्यक्रमात निश्चितच मी आपल्याला ऐकवेल आणि परमेश्वर चरणी माझी साधना अर्पण करेल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. राजनजी यांना मी आता विनंती करतो, त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांच्या खास शैलीत करावा, मिश्किल शैली. नाही, बहुतेक मला वाटतं सगळ्यांचे आभार मानून झालेलेच आहे, पण आता खूपच औपचारिकता म्हणून झालं तरी ठीक आहे. जेवढं मी लिहून आणलेलं आहे ते आवडलं तर मला नक्की सांगा तुम्ही. पडू नका. आभार प्रदर्शन हा तसा काय म्हणतो, एक रटाळ आणि जाता जाता राहिलेला विषय असतो, पण त्याला काही पर्याय सोहा नाही. सर्वप्रथम सुवर्ण पिंपळ संगीत मंच, बरं का, सुवर्ण मंच असं म्हटलं जातं आहे, पण तसं नाही आहे ते. सुवर्ण पिंपळ संगीत मंच. सुवर्ण पिंपळ हा अक्षय वृक्ष समजला जातो, म्हणजे तो कधी क्षय होत नाही त्याचा, म्हणून ते नाव घेतलेलं आहे पिंपळाचं. सुवर्ण पिंपळ संगीत मंच हा देखील असा अक्षर हवा हीच इच्छा. सर्वप्रथम सुवर्ण पिंपळ संगीत मंचाचे सदस्य, गायकांचे मनापासून कौतुक, अभिनंदन आणि आभार. गेल्या 2 महिन्यापासून दूरदूरून सरावासाठी येऊन त्यांनी आज अत्यंत सुरेल असा कार्यक्रम सादर केला आहे. त्यांचे आभार. आपली पुढची पिढी नक्कीच मात्र लक्षात ठेवेल बरं का, की असे कार्यक्रम होत असतील. इतका सुरेख कार्यक्रम आज झालेला आहे. अहिर सुवर्णकार समाज कार्यकारिणीचे आभार. सर्वांनीच मोलाचा पाठिंबा दिला व सोनारवाडा कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला. विशेष करून अध्यक्ष आपले कुठे नंदकुमारजी वडनेरे साहेबांनी सरावासाठी देखील उपस्थित राहून गायकांना सतत प्रोत्साहित केले, त्यांचे आभार. सुवर्ण पिंपळ संगीत मंचाची कल्पना उचलून धरली आणि मोलाची साथ देणाऱ्या सुवर्ण पिंपळ पारातील सदस्यांचे आभार. सुवर्णकन्या तसेच अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला काकू पिंगळे, अहिर सुवर्णकार युवा ग्रुपचे अध्यक्ष पराग वत्तुरकर, प्रशांत सौंदडकर, राहुल येवलेकर आणि त्यांचे मित्रपरिवार, तसेच तरुणाईचे मिलिंद दुसाने यांनी आपल्या समूहातील सदस्यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. असूस म्हणजे अहिर सुवर्णकार समाज हे समजून घ्यायचं. असूस पुणेचे कार्याध्यक्ष देवेंद्रजी घोडनतीकर हे नेहमी संगीत मंचाला आर्थिक मदतीसह पाठिंबा देतात, यासाठी त्यांचे आभार.
फक्त आता ते पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज उपस्थित राहू शकलेले नाहीत, तरी संगीत मंचच्या वतीने त्यांच्या साडूभाऊंना आपले आभार साभारपणे पोचवण्याची मी विनंती करतो. कोणत्याही संगीत कार्यक्रमाचे हे यश ध्वनिक्षेपक यंत्रणा म्हणजे साहेबाच्या भाषेत सांगायचं तर साऊंड सिस्टीम, बरं का, साऊंड सिस्टीमवर अवलंबून असते. ती बाजू उत्कृष्टपणे सांभाळणारे श्री मनोजजी कोकाटे व त्यांचे सहकारी बंधू यांचे आभार. श्री काशीनाथ ताटे आणि दीपालीताई यांचे तांत्रिक बाजू सांभाळणे त्याच्याबद्दल आभार. विक्रम क्रिएशन यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले, त्यामुळे या कार्यक्रमात आपल्या भविष्यात पाहता येईल, त्यासाठी त्यांचेही आभार. विशाल आगरकर, सागर आगरकर आणि सहकारी यांनी पडदे, फलक म्हणजेच आता फ्लेक्स, बरं का, तात्पुरतं मी मराठी शब्द वापरतो आहे, तुम्ही इंग्रजी करून घ्या. तसेच संगणकीकरण फलक त्यातही जरा नाही म्हणजे तो कसा डिजिटल बॅनर असे ते याची कलाकुसरी म्हणजे डिझाईन, बरं का, बनवून व्यासपीठ सजावटीत मोलाची भूमिका बजावलेली आहे, त्यांचेही आभार. आता स्वतःचे कौतुक नको म्हणून नाव टाळतो आहे. तसेच जगदीशजी, सुभाषजी, विजयजी यांनी सातत्याने विविध गोष्टींचा पाठपुरावा करत कार्यक्रमाचे नियोजन कसे उत्कृष्ट होईल हे पाहिले, सांभाळले, त्यांचे आभार. मीनाक्षीताई दुखसाने यांनी त्यांच्या घरी ध्वनिक्षेपक यंत्रणा सरावासाठी उपलब्ध करून दिली. एवढंच नाही तर गायकांच्या गाण्यात काही चुका होत असतील, काही सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन केले. सोबत गायकांच्या तालसुराची काळजी घेताना उदरभरणाची देखील त्यांनी काळजी घेतली. गायकांना कायम ताजेतवाने ठेवले. तेव्हा त्यांचे मिस्टर मुकुंदजी दुसाने यांचे देखील आभार. पुढच्या वेळेला कदाचित ते सुवर्ण पिंपळ संगीत मंच असं म्हणतील अशी मी आशा करतो. संगीत मंचाच्या पैशावर, बरं का, संगीत मंचाच्या पैशाचा खुळखुळाट सांभाळणारे श्रीराजजी दुसाने यांनी आर्थिक सुरांना मात्र काबूत ठेवले. तसेच गाण्यांच्या ध्वनिफितीचे म्हणजे साऊंडट्रॅकचे वेळोवेळी संकलन करून कोणताही गाजावाजा न करता वाड्यातील सरावाच्या गाजावाजाच्या वेळेला स्वतःची ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. ध्वनिक्षेपक व्यवस्था व इतर तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी मोलाची भूमिका करणारे, आता बजावणे हा शब्द ह्याच्यात का आला आहे मला माहिती नाही, पण येतो, पुलंसारखा हा मलाही प्रश्नच पडलेला आहे. तर श्री विवेकजी जडे, उत्स्फूर्त प्रतिमुकेश यांचे प्रती संगीत सुवर्ण पिंपळ संगीत मंच यांचे आभार. सोनारवाड्यातील व्यवस्थापक वैशाली क्षीरसागर, असूस पुणेच्या सर्व सभासदांना निरोप पाठवण्याचे काम केले, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी कुशलपणे सांभाळले आणि अभंगवारीची सफर घडवली असे आपले अवतारी मित्र पुरुष श्री मिलिंदजी दुसाने, तसेच मीनाक्षीताई दुसाने यांचे आभार. मनापासून स्वच्छता व्यवस्था सांभाळणाऱ्या सुषमाताई व त्यांचे सहकारी त्यांचे आभार. सर्वात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक, एवढ्या पावसाळी हवामानात वेळ काढून आपण एवढ्या दूरवर आलात, गायकांना प्रोत्साहन दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आता थोडासा रावाटच नसला तर काय मजा. तेव्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कार्यक्रमात गैरहजर राहिलेल्या, कोण गैरहजर राहिले सांगू शकाल का? नाही, सगळेजण चुकलेले आहेत? नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या, गैरहजर अशा आपल्या वरुण राजाचे आभार. आणि परत या वरुण राजाने आपल्यावर कृपा ठेवावी याची मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि परत नक्की भेटण्याच्या बोलीवर कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. फक्त आपण पसायदानासाठी मात्र सगळे उभे राहूया. धन्यवाद. हॅलो एकच मिनटं. आजचा जो कार्यक्रम आपल्याला दिसतोय ना, अगदी इतका व्यवस्थित कुशल त्यांनी पार पडला, अगदी सगळं टापटीप, त्याचं श्रेय आमचे राजनजी यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आपण देऊया. आयोजक म्हणून मला त्रास देतात ते शेवटचे 2 दिवस, खूप सगळ्या गोष्टी परफेक्ट झाला पाहिजे असा त्यांचा तगादा असतो आणि ते होतं व्यवस्थित. बरं, माईक